आज आपण इथे 2 तास दुकान घातलोय. तुमचा मुलगा असेल, तुमचा नातू असेल, मंडळी लक्षात घ्या. महिला मंडळ तुम्हाला माझी कळकळीची मंडळी रोज तुम्ही आपले विसरू नका. कोण झाले माहित नाही की समोर बसलेले तुमचे मेंढके मामा आहेत. कुठल्या रूपाने मामा माहित नाही. आणि दुपार पूर्ण केलेला तुमचा महाप्रसाद 2 भाकरी आणि भाज्या विसरू नका. भरपूर तमाम आलेले भक्त मंडळी आणि त्यामध्ये महिला मंडळ. लक्षात घ्या मंडळी, तुम्ही मामाच्या आरतीसाठी येत असताना तुमच्या हातामध्ये आरतीचा ताट असू द्या. प्रत्येक महिला मंडळाला आठवण द्या की माझ्या हातामध्ये आरतीचा ताट असावं. लक्षात घ्या मंडळी, तुम्ही मामाच्या आरतीसाठी येत असता आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आरतीचं ताट असतं आणि ज्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट असेल ज्या महिला मंडळाच्या हातामध्ये आरतीचं ताट दर्शनाचं प्रतीक असतं. लक्षात घ्या मंडळी, माझ्या तुमच्या गावामध्ये 16 आहे तोपर्यंत मायबाबींनो आरतीचं ताट विसरू नका. आणि जितकी तुम्हाला इथं सेवा करता येईल एवढी सेवा करत चला. लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन तुम्ही वर्षातून 1 वेळ घेत असता. संत तुकाराम महाराजांचं दर्शन तुम्ही वर्षातून 1 वेळ घेत असता. संत सद्गुरू बाळूमामांचं दर्शन तुम्ही 12 महिने 18 काळ घेत असता. आणि ते तुमच्या गावामध्ये आणि तुमच्या पंचक्रोशीत आल्यानंतर महिला मंडळ दर्शन मिळत असतं. खाली खाली करून टाका की पुरुष मंडळ आणि तुमच्या गावामध्ये आल्यानंतर तुम्ही सेवाकडे तुमच्या घराचं तुमचं मागलेलं असतं. लक्षात घ्या मंडळी, बकरे आणि या तमाम भक्त भाविकांना माझी विनंती आहे, कपाळी भांडारा लावून डोकं चालू करून ठेवलं म्हणून मामा पावत नाही. काहीतरी सेवा करत चला, दान धर्म करत चला. तुम्हाला मिळालेल्या 10 रुपयामधून 1 रुपया मामाच्या दर्शनासाठी आणि मामाच्या सेवेसाठी भंडारासाठी सोडत चला. तुम्ही सेवा करताय 50 टन ऊस भरलेलं असतं. 20 पोते 10 पोते वाढ होईल, त्या पिकाची वाढ होईल. माझा मामाच्या दरबारामध्ये तेव्हा आलेल्या भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे, झाल्यानंतर सेवा करत चला. मामाच्या दर्शनासाठी आल्यानंतर जे काही आपल्याला 10 रुपये मिळाले असतील त्याचा 9 रुपये काय आपण भंडारासाठी देत चला. आणि माझी महिनी माऊलीला आपल्या शेतामध्ये जाऊन गेल्यानंतर जसं की तुम्ही तुमचं पिढ्याला पिढ्या पवित्र करताय तसे काळे सुद्धा पवित्र करत चला. नका नसू तिकडे नाही एवढी बाकरीच्या ताट पलीकडे नेऊ नका बरं मागच्या टाइमला. बस बस बस